खरं तर मी अनुसूचित जाती जनजाती या आयोगाचा उपाध्यक्ष आहे। या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलेलं आहे। जो काही प्रशासकीय पद्धतीचा घोळ आहे आणि ज्या काही मागण्या आहेत, माझं असं वैयक्तिक मत आहे की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सारथीचं निर्माण करण्यात आलं। मराठा समाजाला न्यायालयाच्या कक्षेत टिकणारं आरक्षण देखील देण्यात आलं आणि त्यामुळं आम्हाला विश्वास ठेवूनच आणि देवेंद्रजी फडणवीस सारख्या संवेदनशील नेतृत्वावर विश्वास ठेवतच आम्हाला पुढचा प्रवास करायला लागेल। अनेक पद्धतीची गुंतागुंत त्यात आहे आणि जोपर्यंत याचा कायदेशीर पद्धतीने अभ्यास होणार नाही, सर्वार्थाने अभ्यास होणार नाही, तोपर्यंत आम्हाला कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही, एवढंच मी आज सांगू शकेल। मात्र आता मराठा समाजाचं आंदोलन मुंबईत आणि इतर ठिकाणी सुरू आहे। मी ऐकतोय की ओबीसी समाजाचं आंदोलन विदर्भ आणि नागपुरात सुरू आहे। यातून निश्चितपणानं येत्या भविष्यकाळामध्ये मध्यम मार्ग निघेल आणि सामाजिक न्यायाच्या प्रतिष्ठापनेच्या संदर्भाने आमची कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध होईल। सर, सामाजिक न्यायाचा विषय काढला तुम्ही, मराठा आरक्षण सामाजिक न्यायाच्या कक्षेत बसतं का? आत्ता या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य होईल की नाही, तरी देखील आपल्या प्रश्नाला सामोरं जाताना मी एवढंच सांगू शकेन की गरीब मराठा समाज जो आहे, ज्यांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना आरक्षणाच्या दृष्टीनं सरकारने निश्चितपणानं विचार करावा, एवढंच मी म्हणू शकेन। ते ऑलरेडी एससीबीसी दिले ना, ते ओबीसीतनं मागतायत, कायद्याने हे ओबीसीतनं आरक्षण देता येतं का मराठा समाजाला? त्यांच्या मागण्या वारंवार बदललेल्या आहेत आणि सरकार त्या संदर्भाने विचार करते आहे। ज्या ज्या गोष्टींची शक्यता आहे त्या सर्व शक्यता पडताळत निश्चितपणानं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस निर्णय घेतील। ओबीसीतल्या काही लोकांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि ज्या पत्रकार परिषदेतून त्यांचं म्हणणं होतं की ओबीसी यादीमध्ये जे काही कुणबी मराठा कुणबींना समावेश करण्यात आलेला आहे त्यांना वगळण्यात यावं, अशा पद्धतीने त्यांची मागणी होती। त्या संदर्भातलं त्यांनी निवेदन देखील आपल्याला आयोगाकडे देणार असं म्हटलेलं आहे। तसं काय? हा आमच्या आयोगाच्या कार्यकक्षेतला विषय नाही आहे, पण मी ऐकतोय की मराठा कुणबी समाजातल्या ज्या काही नोंदी आहेत त्या शोधणारी जी काही समिती आहे त्या समितीला देखील माननीय मुख्यमंत्रीजींनी मुदतवाढ दिलेली आहे।